नमस्कार. आज यशस्वी जीवनाची समरसूत्र या आपल्या मालिकेतील 8वा भाग. आज दिनांक 16 मे. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. त्यामुळे त्याला समाजजीवनामध्ये संवाद लोकांशी साधणे अतिशय आवश्यक असतं. कारण आपल्या मनातील विचार लोकांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि आपल्याला जे सांगायचे ते समोरच्याला निश्चितपणे पोचलं पाहिजे. याकरता त्या बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये अचूकपणा आवश्यक आहे. आणि तो संवादसुद्धा लिहिण्या बोलण्यात होणारा एवढा प्रभावी पाहिजे की आपल्याला अपेक्षित जो परिणाम असेल तो त्यातनं साध्य झाला पाहिजे. त्यामुळे संवाद कौशल्य हा महत्त्वाचा घटक आपल्या आयुष्यामध्ये ठरतो. त्या काळात समर्थांच्या काळात लिहिणं आणि बोलणं एवढे दोनच मार्ग उपलब्ध होते. आजच्यासारखी इलेक्ट्रॉनिक माध्यमे नव्हती. त्यामुळे समर्थांनी लेखन आणि वाचन आणि वक्तृत्व यासंबंधी खूप मार्गदर्शन दासबोधामध्ये केलेलं आहे. बोलण्याची 2 प्रकार आहेत. एक, आपण जेव्हा व्यक्तिगत एकाशी बोलतो तेव्हा एकटाच मनुष्य समोर असतो आपल्या, आणि त्यामुळे आपल्याला माहीत असतं की तो त्याची पात्रता काय आहे, त्याला काय समजेल, कशा पद्धतीने बोलावं. पण जेव्हा काय सभेमध्ये आपण बोलत असतो तेव्हा मात्र अनेक श्रोते त्यात असतात. त्यामुळे प्रत्येकाची पातळी वेगळी असेल, आवड निवड वेगळी असेल. त्यामुळे त्यांना एकत्र धरून त्यांचा एकत्र विचार करून आपल्याला बोलावं लागतं. म्हणजे बोलण्याचे हे 2 प्रकार आहेत. त्यामुळे नेहमी आपण बघतो की ज्यांचा वक्तृत्व अतिशय प्रभावी असे वक्ते सर्व काळामध्ये दुर्मिळ असतात. त्याशिवाय जेव्हा समोर कुणी नसेल तेव्हा आपले विचार लेखनाद्वारे आपण हे करू शकतो. आणि समर्थांच्या काळात लेखनाचं हे बहुतेक काव्य हीच परंपरा होती. काही थोडी पत्रही होती किंवा आदेश असेल, ज्याला शासकीय म्हणून आपण अशा तऱ्हेचे महाराजांनी काढलेले आपण काही हे बघतो हुकूमनामे. त्याप्रमाणे समर्थांच्या दृष्टीने या संवादाला, भले ते लिहिणं असेल, वाचणं असेल किंवा बोलणं असेल, याला ज्याला लोकसंग्रह करायचा आहे त्याला अतिशय महत्त्वाचे विषय आहेत. आणि म्हणून त्यांनी समर्थांनी सखोलपणे याच्यावरती मार्गदर्शन केलेलं आहे. आणि प्रत्येक ज्याला ज्ञान आहे त्यांनी ते लोकांना सांगावं असा समर्थांचा आग्रह करणारी एक ओवी खूप प्रसिद्ध आहे. जे जे आपणास ठावे ते ते सकला सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जना. जे आपल्याकडे ज्ञान आहे ते लोकांना आपण सांगायचा प्रयत्न करावा. ज्यांच्याकडे ते ज्ञान असेल त्यांना ज्ञान समृद्ध करायचा प्रयत्न करावा. हाच उपदेश ज्ञानाच्याही बाबतीत आहे. आपले म्हणजे खालच्या परिस्थितीत त्यांना आपण मदत करावी. पण ज्ञान असं आहे की ते वाटलं कितीतरी कमी होत नाही. उलटं जेवढं आपण वाटत जाऊ तेवढं आपलं ज्ञान जास्त परफेक्ट होत जातं, असा आपला अनुभव आहे. पण हा प्रसार करण्यापूर्वी ज्यांनी हा ज्ञानप्रसार करायचा आहे त्यांनी ती पात्रता अंगी बाणवली पाहिजे. त्याकरता समर्थांनी तो इशाराही दिलेला आहे की अभ्यासेनी प्रगटावे, नाहीतर झाकोन असावे, प्रकटोनी नासावे बरे नव्हे. तुमचा पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय तुम्ही लिहायला बोलायला सुरुवात करू नये. उथळ पाण्यासारखं थोडं आलं आहे त्यामुळे अतिशय पांडित्याचं आवडून बोलणं किंवा लिहिणं हे योग्य नाही असं समर्थांचं सांगणं आहे. आता तुम्हाला असं वाटेल की हा इशारा मी वाचतोय, सांगतोय, हा मला कितपत लागू आहे. तर माझा अभ्यास आहे, पण फार अभ्यास आहे असा माझा दावा नाही. पण तरीसुद्धा जे काही ज्ञान माझ्याकडे आहे, मी ज्ञान मिळवलं आहे, समर्थांच्यापासून घेतलेलं, ते लोकांच्यापर्यंत पोचवायचा अल्पसा प्रयत्न आहे. पांडित्याचा वगैरे असं मला अजिबात आणायचं नाही आहे. पण हे नवीन माध्यम आहे त्यामुळे लोकांच्यापर्यंत पोचवायला याचा उपयोग करतोय. ऐकल्याविणे कळले, शिकवल्याविणे शहाणपण आले, देखील ना ऐकले भूमंडळी. तुम्ही ऐकल्या वाचल्याशिवाय तुम्हाला शहाणपण येणार नाही. सकळ काही ऐकता कळे, कळता कळता वृत्ती निवळे, नेमस्त मनामध्ये आकळे सारासार. कुणातरी चांगल्या माणसाचा आपण ऐकत गेलो की आपल्याला त्याच्यापासून काहीतरी धडा घेता येतो, शिकता येतो. UPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा ग्रामीण भागातली मुलं यश मिळवताना आपण बघतो, कारण त्यांनी प्रयत्नपूर्वक ऐकून वाचून ज्ञान प्राप्त केलेलं असतं. आता ऐकायला जाताना सुद्धा श्रोत्यांनी कसं असावं, विशेषतः जेव्हा सभा चालू असेल तेव्हा समर्थ सांगतात, कथा होती तेथे जावे, दिनासारखे बेसावे, तेथील सकल हरद्र घ्यावे अंतर्यामी. सभा चालू असताना आपण एखाद्या सामान्य दीन माणसासारखं जाऊन तिथं बसावं आणि वक्त्याच्या तोंडून जे जे चांगले विचार ऐकतील त्यातलं सार घ्यायचा प्रयत्न करावा.
आपण अलीकडे अनेकदा बघतो की सभा चालू असताना स्वतःला मोठी समजणारी मंडळी उशिरा येतात, जाणीवपूर्वक येतात आणि टाक 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 बूट चालवत पुढं कुठं खुर्ची आहे का बघायला लागतात. समर्थांना अशा गोष्टीचा अत्यंत तिटकार आहे. श्रवण म्हणजे ऐकावे, मनन म्हणजे मनी धरावे, येणे उपाये स्वभावे, त्रैलोक्य चाले. एखादा विषय, एखादं ज्ञान ऐकल्यानंतर त्याचं मनामध्ये मनन चिंतन करावं, तो विचार आपल्या मनामध्ये रुजवावा आणि मग आपोआप ह्या मार्गानेच आपण ज्ञानप्राप्ती करतो. त्यातला सारासार विचार करू शकतो, चांगलं असते ते घेऊ शकतो. जे चांगलं आहे पण आपल्याला आत्ता झेपत नाही ते तात्पुरतं बाजू ठेवून नंतर विचार करू शकतो. मात्र कायम सगळ्या लोकात व्हावं असंही समर्थांचं म्हणणं आहे. कारण आपण जेवल्यानंतर तसं अन्न पचायला वेळ द्यायला पाहिजे, तसं काही वेळ आपण या चिंतन मननाला वेळ दिला पाहिजे, विचार करायला वेळ दिला पाहिजे. म्हणून काही वेळा एकांतही आपण एकांतात जाऊन बसलं पाहिजे, लोकसंग्रह टाळून. समर्थ म्हणतात, एकांती विवेक ठाई पडे, एकांती येत्त सापडे, एकांती तर्क वावडे, ब्रह्मांड गोळे. एकांती स्मरण करावे, चुकले निधान पडे ठावे, अंतरात्म्या सरीसे फिरावे काहीतरी. ज्यास एकांत मानला, अवघ्या आधी कळे त्याला, त्या वेगळे वडीलपणाला ठावची नाही. आपण जेव्हा लोकांच्यात मिसळलेलो असतो तेव्हा आपलं विचारचक्र त्या सर्वांच्या वरती चालू असतं, त्यामुळे पूर्ण ते एकाग्र होत नाही. मात्र जेव्हा तुम्ही एका बाजूला जाऊन बसाल तेव्हा आपण विवेक व विचार करू शकतो. ते आपलं चांगलं काय घ्यायचं, वाईट काय सोडायचं हा विचार करू शकतो. आणि प्रयत्न आपल्याला सातत्यानं तिचं मनन करून त्यातलं सार काढता येतं. आणि म्हणून जसं ब्रह्मांड असतं, म्हणजे जसं की तुम्ही स्वतः एकाच वेळेला अनेक विचार करू शकता जेव्हा जेव्हा एकटे असाल तेव्हा, आणि सगळं ब्रह्मांड तुम्ही फिरून येऊ शकता असं समर्थ म्हणायचं. आणि एकांतामध्ये तर्कशक्ती आपली बरोबर चालते, शांतपणे आपण विचार करू शकतो आणि आपण जसं आत्मा सगळीकडे फिरतो तर सर्व विचारांचा दांडोळ घेऊन पुढे चालू शकतो. ज्याचं एकांत मानाल असं म्हणतात समज, की असं एकांतात बसायची ज्याला सवय लागली अशी तो आपण लावून घेईल, तो सवय असली तर त्याला सगळ्यांच्या आधी ज्ञान होईल. समर्थ पुढं कुठेतरी आपली ती ओळी येईल की आयुष्य कसं जगावं समर्थाने सांगितलंय. आता यात नाही आहे ती, पण काही गलबला काही निवळ, ऐसा कंठीत जावा काळ, या कारणे विश्रांती वेळ पावे काही. कायम गलबलाट असणं योग्य असतं, त्या ओळीने समर्थाने सांगितलं. आता श्रवणानंतर ज्ञानप्राप्तीचा दुसरा मार्ग आहे म्हणजे वाचन. कारण ग्रंथ हे माणसाचे गुरु आहेत. त्या काळामध्ये मुद्रण कला नव्हती, त्यामुळे हस्तलिखितं लिहायचं, त्याच्यावरनं कॉपी लोक नकलून काढत असत. चांगला ग्रंथ निवडणं, तो नीट वाचणं, मनापासून वाचणं आणि त्याच्यावर सारासार विचार चिंतन करून आपल्याला पाहिजे ते घेणं, ही ज्ञानप्राप्तीचं महत्त्वाचं साधन आहे. महत्त्वाचा भाग आपण पाठही करू शकतो. समर्थ म्हणतात, अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा, रचित येईल तो घ्यावा अर्थबरी, काही करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर. संपूर्ण ग्रंथ वाचावा, त्यातला योग्य विचार पाहावा, तो मनात रुजवावा आणि त्यातला जो आपल्याला त्याप्रमाणे आपण पुढे मार्ग आक्रमावा. त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टीचं आपण पाठांतर करावं. अलीकडे पाठांतराला आपण केवळ भूकंपट्टी म्हणून ठेवतो, पण पाठांतरी सुद्धा एक मनाची फॅकल्टी आहे. सहज तुम्ही जर बघितलं असेल तर तुमच्या मेमरीमध्ये, टेलिफोनच्या मेमरीत तुम्ही जर एखादा फोन नंबर टाकला तर तो तुमच्या नॉर्मल मेमरीमध्ये निघून जातो. जोपर्यंत तुम्ही मेमरीमध्ये टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला तो फोन नंबर आठवता येतो. माणसाची अमुक शक्ती वापरली नाही की हळूहळू कमी कशी होते याचं हे प्रत्यंतर आहे. म्हणून महत्त्वाच्या गोष्टीचं पाठांतर करावं. वाचताना सुद्धा कसं वाचावं हे समोर सांगतात. अक्षरे गाळून वाची, खाते घाली पदरची, निगान करी पुस्तकांची तो एक मूर्ख. अदलबदलं गाळून पुढं वाचत जाणारा, पानामागून पानं उलटत, किंवा तिथं काही लिहिलं आहे ते मनातूनच काहीतरी ते विचार येईल असं करणारा, त्यालाही समर्थ मूर्ख म्हणतात. आणि मूर्ख म्हणतात निगान करी पुस्तकाची. कुठलाही ग्रंथ हे ज्ञानप्राप्तीचं साधन आहे, म्हणून त्याची योग्य ती काळजी निगुतीनं तो वापरला पाहिजे, ही समर्थन सांगणं आहे. आणि कुठल्याही ग्रंथातलं काही निश्चितपणे अर्थ काढण्यासाठी तो पूर्ण ग्रंथ वाचायला पाहिजे. अनेकांना एक 4 पानं वाचायची आणि सोडून द्यायचं असा विषय असतो.
त्यामुळं समूह ग्रंथ पाहिल्यावर उगाच ठेवी जो दूषण गुण सांगता अवगुण पाहतो पडून असं म्हणता इशारा. कित्येक लेखकांची अशी शैली असते. उदाहरणार्थ फ्रेडरिक फोर्सिस सारखा लेखक आहे, जगन्मान्य बेस्ट सेलर आहे. तिथल्या पहिल्या कादंबरीची कुठल्याही जर घेतली तर पहिली 30-40 पानं इंट्रोडक्टरी भाग असतो. अनेकदा तो वाचायचा कंटाळा येतो, पण तुम्ही जर सोडला तो तर पुढचं तुम्हाला कळणार नाही. म्हणून आपण सातत्यानं पूर्ण ग्रंथ वाचून मग आपलं मत बनवायला पाहिजे. ग्रंथाची निगा कशी राखावी जे समर्थांनी सांगितलंय त्याच्यामध्ये एक जुना संस्कृत श्लोक आहे. कुणी केलाय मला माहीत नाही, पण महत्त्वाचं आहे. पुस्तकाची काळजी कशी घ्यावी. जलात रक्षेत तैलात रक्षेत रक्षेत शिथिल बंधनात मूर्ख असतेन दातव्यम एवं वदती पुस्तकं. म्हणजे पाण्यापासनं, तेलापासनं आणि बाइंडिंग सुटी होण्यापासूनचं रक्षण करावं. कारण असं जो करू शकत नाही अशा मूर्खाला पुस्तक देऊ नये असा त्या श्लोकामधलाही अर्थ आहे. त्यामुळं पण पुस्तकं आपल्याकडे असली तर तो जो दुसरा इच्छुक कुणी असला ज्याला खरंच ज्ञानप्राप्तीची इच्छा आहे, हव्यास आहे, तर त्याला आपण जरूर वाचायला ती द्यावी. आणि आपल्याकडे जी पुस्तकं आपण हौसेनं खरेदी करतो ती आपण स्वतःही आधी वाचावी. समर्थ म्हणतात, आपण वाचिना कधी कोणाचं वाचावया नेदी बांधून ठेवी बंदी तो एक मूर्ख. हल्ली बऱ्याच धनिक लोकांच्याकडे हॉलमध्ये, ड्रॉइंग रूममध्ये पुस्तकांच्याकडे वेगळं कॅबिनेट केलं असतं आणि त्या पुस्तकामध्ये, त्या कॅबिनेटमध्ये अनेक पुस्तकं लावून ठेवलेली असतात की ज्याच्यामध्ये महत्त्वाची ग्रंथ आहेत आपल्याकडं हे दाखवण्याचा अट्टहास असतो. प्रत्यक्षात त्या माणसांनी ती पुस्तकं वाचली काही माहीत नसतं, फक्त येणाऱ्या जाणाऱ्या ते दिसावं एवढीच त्याच्यामागची इच्छा असते. तर ते आपण करू नये. पुस्तकं आपण स्वतः वाचावी, नुसती ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही. पूर्वी लहानपणी म्हणायचे ना, उशाला पुस्तक घेऊन झोपलं असतं त्या पुस्तक सगळ्या डोक्यात शिरणार नाही का, तसा अर्थ आहे. आणि दुसऱ्याला सुद्धा समर्थ म्हणतात पुस्तक द्यावं. ज्ञानाची ज्याला आवड आहे त्याला हे पुस्तकातनं ज्ञान द्यावं. पण येताना ती एक काळजी घ्यावी की काही लोक नीट वापरत नाहीत, काही लोक परत देत नाहीत. त्याचाही एक जुना श्लोक गमतीसार आहे. पुस्तक, पैसे आणि वनिता याची त्यात तुलना केलेली आहे. तो श्लोक असा आहे, पुस्तकम वनिता वित्तम परहस्ते गतम गतः अथवा पुनरायाती जीर्णम भ्रष्टेच खंडशा. पुस्तक, स्त्री किंवा पैसे दुसऱ्याला गेले तर बहुसोजिष्टी तिकडंच जातात, परत येत नाहीत. किंवा जर पुरत आलेच तर पुस्तक जीर्ण होऊन येतं, वनिता म्हणजे स्त्री भ्रष्ट होऊन येते, आणि पैसे असले तर खंडशा म्हणजे 5,000 रुपये दिले असले ते 2-3,000 रुपयेच परत येतात. तेव्हा हा धोका लक्षात घेऊन सुयोग्य माणसाला मात्र जरूर पुस्तक आपण वाचायला द्यावं. आपण त्या काळात हेच एवढे मार्ग त्यांच्याकडे उपलब्ध होते, त्यामुळे त्या संबंधी त्यांनी असं सांगितलेलं आहे. आणि लेखनासंबंधी सुद्धा त्यांनी खूप चांगल्या सूचना केलेल्या आहेत, कारण तेव्हा लेखन हे महत्त्वाचं साधन होतं. आपण आज सुद्धा पत्र लिहायची कला विसरून गेलेलो आहे. पण पत्राची गंमत SMS किंवा चॅटिंगपेक्षा फार वेगळी आहे. ते पत्र किंवा तुम्ही घडी करून खिशात ठेवू शकता. आज नाही, 2 नाही, 10 वर्षांनी परत वाचू शकता आणि त्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेऊ शकता. मेसेजमध्ये, मेलमध्ये ते डिलीट केले की तो विषय संपला. आज सुद्धा जर एखादं जुनं पत्र तुम्हाला सापडलं तर ते वाचायला खूप गंमत येते. त्यामुळं त्या पत्र लिहायचं तर ते सुवाच्य पाहिजे. त्याकरता समर्थांनी नुसतं पत्र नव्हे तर ग्रंथ कसा लिहावा यासंबंधी मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे. ब्राह्मणे बाळबोध अक्षर गरसुनी करावे सुंदर जे देखताची चतुर समाधान पावती वाटोळे सरळ मोकळे वोतले मसीचे काळे कुळकुळीत वळी चाललेल्या ढाळे मुक्त माळा जायच्या. ब्राह्मणे असं म्हणले समर्थ म्हणून काही लोक ब्राह्मणांना, पण त्या काळात जास्त करून ब्राह्मण मंडळी होती म्हणून ते लिहिले, पण ते सगळ्यांना लागू आहे. म्हणजे मानुष्य असं म्हणलं तरी सुद्धा इथं चालण्यासारखं आहे. मानुष्य बाळबोध अक्षर गरसून करावे सुंदर. आपलं अक्षर व्यवस्थित घासून पुसून नीट करावं. पूर्वी आमच्या लहानपणी कित्ते असत गिरवायला निजामपूर वगैरेचे कित्ते वगैरे, तेव्हा आपलं अक्षर सुवाच्य होत असे, सुंदर होत असे. आज सुद्धा कित्येक लोकांचे अक्षर दृष्टी लागावीशी देखणी आहेत.
आणि ते अक्षर असं जर देखणं बघितलं तर आपल्याला सुद्धा निश्चित समाधान वाटतं. अक्षर कसं असावं? वाटोळं, सरळ, मोकळं, एकात एक विसरून नये. आणि त्या ओळी जशा मोतीच्या माळ्या आहेत अशा एकामागोमाग सुंदर दिसाव्यात. अक्षर मात्र तुके नीट, नेमस्त पैस काने नीट, आडव्या मात्रा त्याही नीट, अडकुली वेलांड्या. ओळीस ओळ लागेना, अडकुली मात्रा भेदीना, खालील ओळीस स्पर्शेना अथवा लंबाक्षर. काही समर्थ बारीक विचार करा बघा तुम्ही. समर्थ म्हणतात प्रत्येक अक्षर नक्षर नीट लिहिले असावे, 2 शब्दात पुरेसे अंतर असावे, काने मात्रा वेलांड्या सुद्धा नीट हव्यात, आणि जेथे रफार असतील तेही स्पष्ट आणि मात्रांना बाधा न आणणारे आणि योग्य अक्षर हवेत. आपण सहज गमतीनं बघा, आशीर्वाद यामध्ये वरती रफार आहे. असंख्य लोक तो शीवरती रफार द्या आणि आशीर्वादाचे आशीर्वाद होतो. तसंच शीला शब्द आहे. शीला, मुलीचं नाव शीला दीर्घ लिहायची चुकून रस्व वेलांटी केली तर ती शीला म्हणजे शिळा होते. त्यामुळे अर्थात शुद्धलेखन संस्कृती लोप चालली आहे, पण तरी शुद्धलेखनाचं आणि चांगल्या अक्षराचं महत्त्व निश्चित आहे. अक्षर आणखीन समोर सांगतात, बहुबारीक तरुणपणी, कामाने म्हातारपणी मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे. पहिले अक्षर जे काढिले, ग्रंथ संपे तो पाहत गेले, एका टाकेची लिहिले असे वाटे. अक्षर कसं असावं? फार लहानही असू नये, फार मोठे असू नये, मध्यम बरोबर असावं, मध्यस्थ असावं. आणि अक्षर सुरुवातीला जसं असेल तेच भले त्या पानापुरतं नाही, त्या परिच्छेदापुरतं नाही, पानापुरतं नाही, तर ग्रंथ संपेपर्यंत एकसारखं वाटावं, की जसं जणू एका बैठकीत हा ग्रंथ लिहिला आहे असं वाटावं, असं मला सांगतं. या सगळ्यांना आपण बोध असं घ्यायचा की ते अचूक की हे अक्षर सुंदर नुसतं नको समजतात, त्यामध्ये चूक सापडता कामा नये. कुठे शोधासी अडेना, चुकी पाहता सापडेना, गरज केली हे घडेना लेखापासने. तेव्हा आपण जे लिहू ते पूर्ण विचारपूर्वक पाहिजे. त्यामध्ये कुठली चूक किती उडकलं तरी सापडता कामा नये. आणि हे जर असं अक्षर केलं तर आपण जे लिहिलेलं असेल ते चिरकाल टिकू शकतं. ऐसा ग्रंथ जपून लिहावा, प्राणी मात्रास उपजे हेवा, ऐसा पुरुष तो पहावा म्हणती लोक. ग्रंथ इतका चांगला लिहावा की इतरांना तो वाचून आपला हेवा वाटला पाहिजे आणि आपल्याला भेटायची, आपल्याला लिहायची उत्सुकता वाटली पाहिजे. आपण ज्याला फॅन मेल म्हणतो ना आजकाल, असं लोकांनी कळवा अशा तऱ्हेचा इतका सुंदर ग्रंथ झाला पाहिजे. काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उडवावी, चटक लावणी सोडावी काही लेख. कसं आहे की एखाद्या लेखकाचा ग्रंथ उत्तम झाला की आपल्याला त्याची इतर ग्रंथ वाचायची उत्सुकता लागते आणि मग त्या लेखकाला भेटायची आणि ते सर्व ग्रंथ वाचून त्यातनं आपल्या त्या लेखकासंबंधीची इमेज तयार करायची ही प्रक्रिया घडत असते. अनेकदा आपण साहित्य संमेलन, म्हणजे आत्ताचं मी नाही म्हणत आहे त्या संबंधी न बोललेलं बरं, पण पूर्वीच्या काळी दिग्गज लेखक आले, पु ल आले, जयवंत दळवी आले, रणजित देसाई आले, वपू काळे, गदी माडगुळकर, ही लोक झुंबडीतच त्यांना भेटायला त्यांच्या सहाय्य आले. कारण त्यांची उंची, त्यांच्या पुस्तकांनी समाजावर केलेला परिणाम एवढा मोठा होता. आज मितीला असे लेखक हुडकायला लागतात, ही गोष्ट दुर्दैवानं खरीच आहे. कारण पूर्वी एवढे लेखक त्या ताकदीचे काही कारणावर राहिले नसतील असंही मला वाटते. कदाचित लेखन माध्यमापासून आपण दूर गेलो हाही एक कारण त्याचं असू शकेल. आता लेखनाच्या ह्या बरोबरच संवादाचं किंवा वक्तृत्वाचं महत्त्व समर्थांनी सांगितलेलं आहे. तेही आपल्याला सांगून टाकावं असं मी म्हणतोय. का परत आज 19-20 मिनिटं झालेली आहेत जवळजवळ, पण सांगून टाकतो. वक्तृत्व कुणी करावं असो, वक्तृत्वाचा अधिकार अल्पासन घडे सत्योत्तर, वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. ज्याच्याकडे अनुभव आहे, ज्ञान आहे, पांडित्य आहे आणि बोलण्याची कला आहे त्यांनीच वक्तृत्व करावं. इतरांनी त्या वाटेला जाऊ नये. अर्थात तुम्ही प्रयत्न करून ते सगळं साध्य करा आणि मग त्या वाटेला जायला जरूर हरकत नाही. बोलताना सुद्धा
पूर्व पक्ष त्यागून सिद्धांत निरूपण करावे नेमस्त बहुत बोलणे असता व्यस्त बोलूच नये. आपलं बोलताना श्रोत्यांच्या मनात काय असेल ते आधी मांडावं, त्यानंतर उत्तर पक्ष करावा, म्हणजे आपलं काय म्हणणं आहे ते मांडावं, त्याचं सविस्तर निरूपण करावं. आणि हे करताना अस्ताव्यस्त बाष्कळ, ज्याला आपण पाल्हाळिक म्हणतो, असं बोलू नये. आपलं बोलण्याचा एक आकृतीबंध असला पाहिजे. जसं आपण एखाद्या कथेमध्ये म्हणतो की आधी गाठ मग निर्गाठ आणि मग त्याची उकल, तसं वक्तृत्व करताना सुद्धा उत्कर्ष बिंदूला आपण जाऊन तिथंच थांबायचं केव्हा ही वक्त्याला कळलं पाहिजे. वचने बोलावी करुणेची नाना प्रकारे स्तुतीची अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे. आपल्या बोलण्यातनं वंचित आहेत, दुःखी आहेत, त्यांच्याबद्दल दयाबुद्धी व करुणा प्रगट व्हावी. नाहिरेचे घटक जे आहेत त्यांच्याबद्दल आपली आर्तती जाणीव त्यांना प्रकट व्हावी. आपली टीका व्यक्तिगत होत नाही याची काळजी घ्यावी. आणि आपला समतोल वृत्ती ठेवून आपलं वक्तृत्व असावं. नेमस्त नेटके पुसावे, विशद करून सांगावे, प्रत्येवी न बोलावे तेची पाप. श्रोत्यांनी सुद्धा जेव्हा एखादी शंका विचार असेल तेव्हा नेमकेपणा विचारावी आणि वक्त्यांनी त्याचं विशद करून व्यवस्थित उत्तर द्यावं. मात्र हे सांगताना, कारण ती शंकेचं उत्तर त्याच ठिकाणी दिलं तर बरं असतं, पण त्याचं उत्तर देताना ते नेमके असावं आणि अनुभव सिद्ध असावा. समर्थ परत वक्त्याच्या क्षमतेकडे येतात आणि म्हणतात, नेणतेपण सोडू नये, जाणपणे फुगू नये, नाना जनांची हृदय मृदू शब्दे उकलावी. चातुर्यवर्ण खटपट ते विद्याची फलकट, सभेमध्ये आटघाट समाधान कैसे. हे तर समजवून उत्तर देणे, दुसऱ्याचे जीविते समजणे, मुख्य चातुर्याची लक्षणे ते हे ऐसे. आपण बोलताना सर्वज्ञाचा आव आणू नये. एखाद्या गोष्टी आपल्या माहिती नसते तर ती मोकळेपणाने कबूल करावी आणि नम्रपणानं बोलावं. मृदू आपली भाषा असावी. ज्याचं आपल्याकडे ज्याच्याकडे ज्ञान नाही तो नुसतं बरोबर करायचं, ते नुसतं फोलकट आहे असं समजलं म्हणतात. आणि मग अशा वक्त्याच्या सभेमध्ये नेहमी वादावाद्या होत राहतात आणि मग कुठे समाधान कुणाच मिळत नाही. प्रश्न विचारला तर नक्की हेतू काय तुम्ही उत्तर द्यावं, त्याच्या मागचं त्याचं अंतरंग ओळखावं आणि मग आपण उत्तर दिलं तर सगळेच लोक त्यामुळे समाधान पावतील. अनेक वेळा ग्रुप डिस्कशन असतात, प्रगत मुलाखती, परिसंवाद, यात प्रश्नोत्तराचा कार्यक्रम असतो. तेव्हा श्रोत्यांनी त्याला प्रश्नांना समर्पक उत्तर द्यायची जबाबदारी आपल्या वक्त्यावरती असते. त्यांनी जर प्रभावी उत्तरं दिली तर श्रोते ताबडतोब प्रभावित होतात. एखादा प्रश्न जर खिल्ली उडवायला कुणी केला तर त्याला आपण त्याच भाषेत उत्तर देता आलं पाहिजे. म्हणजे ते एक तऱ्हेची इन्स्टंट चकमक असते. त्यांनी एखादी बाउन्सर टाकला तर आपण तर ती सिक्सर मारली पाहिजे असा अर्थ त्याला वाटतो. गर्व गाणे गाऊ नये, गाता गाता गळू नये, गौप्य गुजो गरजो नये, गुण घ्यावे. बोलताना स्वतःचं मोठेपण सांगू नये. आजकाल अनेक लोक आपलं स्वतःचं गुणवर्णनच करायला सुरुवात करतात आणि ती कधी संपत नाही. काही वेळेला मध्येच काहीतरी विसरतो म्हणून तो त्याचा धीर सुटतो, असंही होता कामा नये. आणि काही गोष्टी गुप्त असतात. ते गौप्य असेल, एखादी काही गुप्त गोष्ट समजली असेल तर ती चार चौघामध्ये आपण उघड करू नये. ह्या आजच्या भागात समारोप करताना महत्वाच्या 3 ओव्या सांगतो आणि संपवतो. आधीच शिकोन जो शिकवी, तोच पावे श्रेष्ठ पदवी, गुंतल्या लोकास उगवी विवेक बळे, म्हणून सांगती असावे, मानत मानत शिकवावे, हळूहळू सेवटा न्यावे विवेकाने. बहुत जनास चालवी, नाना मंडळ्या हलवी, ऐसी आहे समर्थ पदवी विवेक येते. म्हणजे जो आधी स्वतः शिकतो, ज्ञान प्राप्त करतो, ज्ञानाने परिपूर्ण होतो आणि मग इतर लोकांना मार्गदर्शन करतो आपल्या विवेकाच्या आधारावर, आपल्या तर्कशक्तीच्या आधारावर, आणि त्यांना आपल्या बरोबरीने नेऊन शहाणं करून सोडतो, त्याला समर्थ चांगला वक्ता म्हणतात. आणि असे अनेक लोकांना बरोबर घेऊन चालणारा, अनेक लोकांचा संग्रह, अनेक लोकांचे ग्रुप बरोबर घेऊन चालणारा, तो आपोआपच समर्थ पदवीला पोचतो असंही समज सांगतात. एकूणच समज सांगणं, वाचन
आणि श्रवण यांनी आपलं ज्ञान परिपूर्ण करावं आणि नंतर लेखन आणि वक्तृत्व या दोन्ही या माध्यमातून सकल जनांना शहाणे करण्याचा प्रयत्न करावा. समर्थांचं हे सांगणं त्या काळात आणि आजही तेवढंच उपयुक्त आहे, हे वेगळं सांगायला नको. नेहमीप्रमाणे आपण आपले अभिप्राय मला पाठवाय. माझा नंबर परत रिपीट करतो, 9822016299. ईमेल ID आहे arun.godbole009@gmail.com. तोपर्यंत आता इथेच थांबूया. नमस्कार.